नमस्कार मंडळी, 90.4 ग्रीन FM वर मध्ये मी मेधा डॉक्टर या कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, जेव्हा आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात तर ती लहान मुलं म्हणजे अक्षरशः फुलं असतात. अतिशय नाजूक पद्धतीनं त्यांना सांभाळावं लागतं आणि मग त्यांना खूप छोट्या मोठ्या गोष्टी त्यांच्या आरोग्याच्या बाबतीत घडत असतात आणि मग त्यांना त्या सगळ्यातून बाहेर काढून खूप छान पद्धतीनं त्यांना आपल्याला वाढवावं लागतं आणि मग ती एकदा मोठी झाली की मग त्यांच्यामधल्या आजारांचं प्रमाण सुद्धा बरंचसं कमी होत जातं. पण ही मुलं मंडळी जेव्हा लहान असतात ना, तेव्हा त्यांना खूप काही आजार होण्याची शक्यता असते. जर त्यांचं पोषण किंवा त्यांचं भरण पोषण असं म्हणू आपण, तर ते जर योग्य पद्धतीनं झालं नाही तर मग या तक्रारी त्यांच्या सुरू होत असतात. नेमक्या काय काय तक्रारी असतात तर बऱ्याचशा असतात. तर एक गोष्ट आहे ॲनिमिया. तर मंडळी, आपण या लहान मुलांमधल्या ॲनिमियाविषयी आज आपण बोलणार आहे. भारतात मंडळी असं आढळून आलं की सुमारे 50% वर मुलं आणि स्त्रिया ह्या ॲनिमिया आजारानं ग्रस्त आहेत. तर काय कारणं असतील या सगळ्याची, आणि ही कारणं जर बाजूला झाली तर मग हा जो आजार आहे यापासून ही मंडळी सगळी दूर होऊ शकतात. या संदर्भातच आपल्याला आज मार्गदर्शन घ्यायचंय आणि आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी. नमस्कार मॅडम. नमस्कार. मी आता म्हटलं तसं स्त्रिया आणि मुलं या दोन्हीमध्ये ॲनिमियाचं प्रमाण खूप वाढतं दिसतंय आपल्या भारतामध्ये स्पेशली. तर आपण आज बघणार आहोत लहान मुलांविषयी. एकूणच ॲनिमिया म्हणजे काय हे सांगूया आधी लोकांना आपण. ॲनिमिया म्हणजे त्याला मराठीत आपण रक्तक्षय किंवा पंडुरोग असं म्हणतो. जर व्याख्याच त्याची सांगायची झाली तर त्या वयाला आवश्यक नॉर्मल हिमोग्लोबिनपेक्षा जर कमी हिमोग्लोबिन असेल, त्याला 2 स्टँडर्ड डेव्हिएशन हे एक प्रमाण आहे. नॉर्मलपेक्षा 2 स्टँडर्ड डेव्हिएशननी जर कमी असेल हिमोग्लोबिनचं प्रमाण तर त्याला आपण ॲनिमिया असं म्हणतो. तर हे प्रमाण किती असलं पाहिजे तर त्याच्या रेंजेस ठरवून दिलेले आहेत आपल्याला. तर जन्मतः साधारण एक 16-17 हिमोग्लोबिन असतं मुलांचं. ते जर 13.5 ते 14च्या खाली गेलं तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. असंच वयोमानानुसार म्हणजे 1 महिनाचं मूल असेल तेव्हा ते हिमोग्लोबिन नॉर्मली 14 ते 15 असतं. 10च्या खाली गेलं तर त्याला आपण ॲनिमिया म्हणतो. अशा प्रकारे वयाच्या 18पर्यंत 12 वर्षापर्यंत स्त्री पुरुष या दोघांमध्ये लेवल सेम असतात. पण वयाची 12 ते 18 वर्ष जेव्हा असतात तेव्हा मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये ते प्रमाण वेगवेगळं असतं. आता हा जो ॲनिमिया आहे तो नेमका कोणामध्ये दिसून येतो, म्हणजे रिस्क फॅक्टर कोणाला ह्या जास्त आहे? हाय रिस्क ऑफ ॲनिमिया असणारी मुलं कोणती तर ती म्हणजे प्रीमॅच्युअर किंवा लो बर्थ वेट. म्हणजे काय तर 9 महिने पूर्ण होण्याच्या आधी जन्माला येणारं मूल किंवा कमी वजनाचं मूल ज्याच्यामध्ये आयर्न स्टोअर्स कमी असतात, म्हणजे लोहाचं जे साठवण्याची जी क्षमता असते ती त्यांची कमी असते कारण ती आधी जन्माला आलेली असतात. त्यामुळे ही मुलं ॲट रिस्क ऑफ ॲनिमिया असतात. त्यानंतर पॉवर्टी म्हणजे गरिबी, ज्यांना कमी, ज्याच्यामध्ये भरपूर पोषक तत्व कमी मिळतात त्या मुलांना, प्रोटीन्स किंवा आयर्न, नंतर विटॅमिन्स, या सगळ्या गोष्टींचं प्रमाण ज्यांच्यामध्ये कमी असतं. त्याचप्रमाणे सर्जरी किंवा ब्लड लॉस, सर्जरीमध्ये होणारा ब्लड लॉस किंवा ॲक्सिडेंट्स, इंजुरीजमध्ये होणारा ब्लड लॉस, त्याला अक्यूट ॲनिमिया आपण म्हणतो. त्यानंतर प्रदीर्घ आजार म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्युबरक्युलोसिस म्हणजे क्षयरोग, त्यानंतर HIV, किडनीचे आजार, असे प्रदीर्घ आजार ज्यांच्यामध्ये असतात त्यांच्यात सुद्धा हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असते. तसंच अनुवंशिकता म्हणजे फॅमिली हिस्ट्री ज्यांच्यामध्ये थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया या प्रकारचे आजार आहेत त्यांच्या मुलांना ॲनिमिया होण्याची शक्यता जास्त असते. म्हणजे ही हाय रिस्क मध्ये कॅटेगरीज येतात असं म्हणायला हरकत नाही. आता ॲनिमिया असणाऱ्या मुलांमध्ये नेमकी काय लक्षणं दिसतात? ज्यावेळी पालक मुलांना घेऊन येतात त्यावेळी बऱ्याच वेळा असं सांगतात की मूल आमचं किरकिर करतंय, सारखं रडत असतं, भूक लागत नाहीये किंवा थोडंसं पांढरं दिसतं. ज्यावेळी हिमोग्लोबिनची लेवल जास्तच कमी व्हायला लागते त्यावेळी फिकेपणा येतो चेहऱ्यावर किंवा पांढरटपणा येतो, थकल्यासारखं वाटतं, सतत झोपत असतं. जरा अजून हिमोग्लोबिन लेवल कमी झाली की मुलांना दम लागणे म्हणजे जोरजोरात श्वास घेणे, त्यानंतर चेहरा, हात, पाय या सगळ्या अवयवांवरती सूज यायला चालू होते. त्याचप्रमाणे एकदम कॉमनली दिसणारं लक्षण म्हणजे मुलं, ज्याला आम्ही पायका असं म्हणतो. पायका म्हणजे काय की क्रेविंग फॉर द सबस्टन्सेस विच डोंट हॅव न्यूट्रिशनल व्हॅल्यू, म्हणजे ज्याला काही पोषक तत्व नाही आहेत असे पदार्थ खाण्याची खूप इच्छा होते. लोह कमी असणाऱ्या मुलांमध्ये हे एक लक्षण खूप कॉमनली आढळून आलेलं आहे. म्हणजे ती काय खातात मुलं तर माती, खडू
त्यानंतर गहू तांदूळ आपण कच्चे असेच खात नाही, पण ही मुलं खातात. त्याचप्रमाणे भिंत चाटणे, पेन्सिल खाणे यासारखे मुलांमध्ये लक्षणं दिसू शकतात. तसंच प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे त्यांच्यात इन्फेक्शनची शक्यता पण जास्त असते. हा ॲनिमिया, तुम्ही ही जी सगळी लक्षणं सांगितलीत, हा ॲनिमिया कोणत्या प्रकारचा आहे नेमका? ॲनिमिया कोणत्या प्रकारचा आहे किंवा ॲनिमियाचं कारण काय आहे, त्याची कारणं किंवा त्याचं मूळ शोधून काढण्यासाठी आपल्याला एक ठराविक प्रोसेस पार पाडावी लागते. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्यांची व्यवस्थित हिस्ट्री, डिटेल्ड हिस्ट्री घ्यावी लागते, पूर्ण फिजिकल एक्झामिनेशन करावी लागते आणि त्याच्या जोडीला आपल्याला स्पेसिफिक डायग्नोसिसपर्यंत येण्यासाठी लॅबची मदत घ्यावी लागते ऑफकोर्स. तर याची कारणं काय आहेत, तर एक तर डिक्रीज इफेक्टिव्ह प्रोडक्शन म्हणजे पेशींची हे कमी तयार होणे, आणि दुसरं म्हणजे इन्क्रीज डिस्ट्रक्शन म्हणजे पेशी फुटणे. हां, तर असे दोन ढोबळमानाने त्याचे भाग करू आपण. आणि कमी कशामुळं, जसं फॅक्टरीसाठी रॉ मटेरियल लागतं तसंच आपलं हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी काही रॉ मटेरियल लागतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल लोह, फोलिक ॲसिड, B12, प्रोटीन्स. तर आपल्या आहारामध्ये जर ह्या डेफिशियन्सीज असतील, म्हणजे आयर्न, फोलिक ॲसिड, B12, प्रोटीन्स या जर डेफिशियन्सीज असतील तरी पण ॲनिमिया होऊ शकतो. त्याला न्यूट्रिशनल ॲनिमिया असं म्हणतात. त्याचप्रमाणे बोन मॅरो इन्फिल्ट्रेशन किंवा बोन मॅरो फेलियर. तर बोन मॅरो म्हणजे काय, हाडाच्या मगजामध्ये आपल्या पेशी तयार होत असतात. तर या मगजाचं काम जर होत नसेल त्याला फेलियर असं म्हणतात, तर तेव्हा ॲनिमिया होऊ शकतो. इन्फिल्ट्रेशन म्हणजे कॅन्सरच्या पेशी ती जागा घेतात आणि नॉर्मल ज्या पेशी आहेत त्या तयार होत नाहीत. आणि दुसरं म्हणजे कुपोषित मुलं, त्याचप्रमाणे किडनीचे आजार, या सगळ्यांमध्ये कमी प्रोडक्शन होतं. आणि इन्क्रीज डिस्ट्रक्शन म्हणजे काय, तयार झालेल्या पेशी लवकर फुटतात. म्हणजे आपल्या जर RBCचं लाईफ स्पॅन 120 दिवसाचा असेल तर या प्रकारच्या ॲनिमियाजमध्ये, त्याला हिमोलायटिक ॲनिमियाज म्हणतात, त्याच्यामध्ये कमी लाईफ स्पॅन असतो RBCचा, त्या लवकर फुटतात. मग याची कारणं कुठली, तर थॅलेसेमिया, सिकल सेल ॲनिमिया, जे अनुवंशिक आहेत आजार बरेचसे. आणि त्याचप्रमाणे ॲनिमियाचं आणि एक कारण म्हणजे मगाशी मी बोलले तसं ब्लड लॉस, म्हणजे ॲक्सिडेंट किंवा इंजुरीज किंवा मुलांमध्ये पोटाचे काही विकार असतात त्याच्यामध्ये ब्लिडिंग होण्याचे चान्सेस असतात, अल्सर्स असतात. त्याचप्रमाणे सगळ्यात कॉमन अजून एक कारण आहे म्हणजे पॅरासाईट, म्हणजे जंत होणे. हुकवर्म इन्फेस्टेशन जे असतं ते जंतामुळे सुद्धा ब्लड लॉस होतो, मायक्रो प्रमाणात होतो पण होतो. तर ही एक ढोबळमानाने हे कारणं आहेत. मग आता आपण म्हटलं तसं हिस्ट्री, मग हे शोधून कसं काढतो आपण, तर हिस्ट्री घेणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे त्या मुलाचं वय किती आहे, मुलगा आहे का मुलगी आहे, कारण मुलांमध्ये काही आजार स्पेसिफिक लहानपणी दिसून येतात जे मुलींमध्ये दिसत नाही. त्याचनंतर कम्युनिटी म्हणजे सिंधी आहे, गुजराती आहे, त्यानंतर पंजाबी आहे का, तर कारण यांच्यामध्ये थॅलेसेमिया या आजाराचं प्रमाण जास्त असतं. तसंच घरातल्या कोणाला, कुठल्या व्यक्तीला, मोठ्यांना, भावंडांना कोणाला आजार आहे का, ज्याच्यामध्ये ब्लड ट्रान्सफ्युजनची हिस्ट्री म्हणजे रक्त द्यायला लागते दर महिन्याला, किंवा पित्ताशयाचे खडे होत आहेत, पित्ताशय काढलेलं आहे मोठ्या व्यक्तींमध्ये, किंवा लहानपणी अगदी एक छोटं बाळ असताना कावीळ झालेली आहे, किंवा घरामध्ये कोणाचं प्लीहा काढून टाकलेली आहे, असे कुठले मोठे सर्जरीज किंवा हिस्ट्री आहे का. तसंच लग्न नात्यातलं आहे का, हे पण खूप महत्त्वाचं आहे. आणि दुसरं एक महत्त्वाचं म्हणजे काय की डाएट, हिस्ट्रीमध्ये डाएटरी हिस्ट्री अतिशय इम्पॉर्टंट आहे. की मूल पहिले 6 महिने मुलाला अंगावरचं दूध दिलेलं आहे की नाही, स्तनपान केलेलं आहे की नाही, त्याचप्रमाणे वरचं अन्न कधी चालू केलेलं आहे. बऱ्याच वेळा काय होतं, खूप उशिरा चालू केलं जातं किंवा खूप लवकर चालू केलं जातं, त्याच्यामुळे सुद्धा लोहाचं प्रमाण जेवणामध्ये कमी असतं. त्याचप्रकारे शेळीचं दूध देण्याचं प्रमाण काही खेडेगावांमध्ये खूप जास्त आहे, ज्याच्यात फोलिक ॲसिड कमी असतं, त्यामुळे सुद्धा ॲनिमिया होतो. आणि मी म्हटलं तसं मग अशी पायका म्हणजे जे नको ते खाण्याची इच्छा होणे, तर हे दोन्ही पण कारण पण असू शकतं ॲनिमियाचं, किंवा ॲनिमियाचा परिणाम सुद्धा असू शकतं. प्लस ड्रग्ज आणि मेडिसिन्स, म्हणजे कुठली औषधं जर चालू असतील आणि एखादा जर आजार जन्मजात असेल तर त्या मुलांमध्ये त्या औषधामुळे होणारे साईड इफेक्ट्स, त्याच्यामुळे सुद्धा ॲनिमिया होऊ शकतो. प्लस इन्फेक्शन्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल ट्रॅव्हलिंगची हिस्ट्री आम्ही विचारतो की या स्पेसिफिक एरियामध्ये तुम्ही जाऊन आलाय का, बाहेरगावी जिथे मलेरियाचं प्रमाण जास्त आहे, ज्याच्यामध्ये ॲनिमिया होऊ शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला कारणं त्याच्यावरनं कळू शकतात. दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे एक्झामिनेशन, फिजिकल एक्झामिनेशन म्हणजे ते त्या मुलाची संपूर्ण तपासणी. एक आपण हिस्ट्रीवरनं थोडीफार माहिती मिळवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे ॲक्च्युअल मूल जेव्हा आपण समोर येतं तपासताना त्याचं वजन किती आहे,
उंची किती आहे, म्हणजे त्या ॲनिमियाचा त्याच्या वजन उंचीवर कितपत परिणाम झालेला आहे, म्हणजे क्रॉनिक म्हणजे खूप पूर्वीपासून हा त्याला प्रॉब्लेम आहे का. त्यानंतर स्किन चेंजेस, म्हणजे काही स्पेसिफिक ॲनिमियाज, फॉर एक्झाम्पल B12 डेफिशियन्सीमध्ये आपल्या स्किनचं पिगमेंटेशन वाढतं. तसंच इतर व्हिटॅमिन डेफिशियन्सी साईन्स आहेत का, म्हणजे तोंडामध्ये ते दिसून येतात, जिभेवरती त्याचे परिणाम दिसून येतात. त्याचप्रमाणे अँगल ऑफ माउथ ज्याला म्हणतो, चिलायटिस म्हणतो आपण, त्यानंतर स्टोमॅटायटिस, म्हणजे असे काही गोष्टी आहेत. प्लस लिव्हर आणि प्लीहाची वाढ झालेली आहे का, त्यानंतर मुलांची हाडं दुखत आहेत का, ल्युकेमिया म्हणजे जे कॅन्सर म्हणतो, ब्लड कॅन्सर्स असं म्हणतात जनरल ह्याच्यामध्ये. तर या सगळी ही कारणं आपण शोधून काढू शकतो, म्हणजे अंडरलाईंग इलनेस. आणि सगळ्यात शेवटी म्हणायला गेलं तर लॅब इन्व्हेस्टिगेशन, जे खूपच महत्त्वाचे आहेत. तर रुटीन मी खूप सगळे लिस्ट सांगत नाही, पण जे बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स आहेत, म्हणजे CBC कंप्लीट ब्लड सेल काउंट, त्याच्यानंतर स्पेसिफिक कारणं शोधायची असतात तेव्हा आपल्याला ही HB इलेक्ट्रोफोरेसिस म्हणतात. त्यानंतर सिरम आयर्न स्टडीज असतात. तसंच सस्पेक्टेड B12 डेफिशियन्सी असेल तर B12 लेवल्स, बोन मॅरो एक्झामिनेशन. तर असे लिस्ट खूप मोठी आहे, त्याच्यात खोलात न जाता आपण एक लॅब हे आपल्याला खूप महत्वाचं आहे ॲनिमियाच्या डायग्नोसिससाठी. त्या पेशंटच्या गरजेनुसार डॉक्टर तुम्ही त्याला एक्झामिन करता आणि त्या तपासण्या सांगता असं म्हणायला काय हरकत नाही. मंडळी, अजून बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्यात आपल्याला, पण एका ब्रेकची वेळ झाली आहे. ब्रेक घेतोय आणि पुन्हा येतोय. Green FM 90.4 Green FM 90.4 Green FM सुनो ग्रीन राहू एव्हरग्रीन. तर मंडळी, 90.4 ग्रीन FMच्या डॉक्टर्स रूम मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आज आपल्याबरोबर आहेत बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी, आणि आपण बघतोय लहान मुलांमधला ॲनिमिया हा आजार. या ब्रेकला जाण्यापूर्वी बऱ्याचशा गोष्टी आपण बघितल्या. मॅडम, तुम्ही खूप महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगितल्यात, पण आता आपण बघूया की ॲनिमिया जो आहे तर त्याचे वेगवेगळे प्रकार बघितले आपण काही. तर मेन जो आहे आयर्न डेफिशियन्सीवाला ॲनिमिया सर्वसामान्य लोकांना जो माहिती आहे, तर त्याच्याविषयी आपण जास्तीत जास्त सांगितलं लोकांना तर बरं पडेल. चालेल. आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हा सगळ्यात कॉमनेस्ट ॲनिमिया आहे. त्याची कारणं बघूया आपण आधी. तर सगळ्यात पहिलं कारण जेवणामध्ये आयर्न कमी असणे, म्हणजे आपण जे जेवण घेतो त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण कमी असलं तरी पण हा ॲनिमिया होऊ शकतो. त्याचबरोबर आपण जे आयर्न घेतो त्याचं जर व्यवस्थित ॲब्झॉर्प्शन नाही झालं तरी पण होतं. हे कशामध्ये होतं की पोटाचे काही विकार असतील, इन्फेक्शन्स असतील मुलांमध्ये, तरी पण हे असं होतं. आणि ब्लड लॉस म्हणजे जंतांमुळे सुद्धा, हुकवर्म इन्फेस्टेशनमुळे ॲनिमिया होतो. तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमियाची लक्षणं कुठली आहेत, तर आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया हा काय अचानक होत नाही, ग्रॅज्युअली डेव्हलप होतो. त्यामुळे लक्षणं पण तशीच असतात की मूल मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं फिकं दिसायला लागतं, भूक कमी लागते, किरकिर, त्यानंतर थकवा येतो, एक्झरसाइज टॉलरन्स कमी होतं मोठ्या मुलांमध्ये. नंतर मोठी मुलं सांगतात की छाती धडधड होते, दम लागतोय. त्याचप्रमाणे आपण जेव्हा तपासतो मुलांना तेव्हा नखं चपटी किंवा स्पून शेप्ड अशी दिसायला लागतात. आणि क्रेविंग फॉर द थिंग्स विच वी डोंट ईट युजली, पायका हे एक आहे. आणि नंतर चेहऱ्यावर सूज येणे, म्हणजे हृदय फेल झालेल्याची ती लक्षणं आहेत की चेहऱ्यावर सूज येते, हातापायांवर सूज येते, जास्तच दम लागायला लागतो. तर ही त्याची लक्षणं. आणि याचे परिणाम काय होतात, तर ज्यावेळी अतिशय लहान वयामध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया होतो, जे कॉमन आहे की 1 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये होतो बऱ्याच वेळा. तर याच्यामुळे बुद्ध्यांकावर परिणाम होऊ शकतो मुलांच्या, म्हणजे लो IQ. त्याचप्रमाणे लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन, लक्ष लागत नाही, म्हणजे अभ्यासात लक्ष लागत नाही. बऱ्याच वेळा पालक तक्रार घेऊन येतात की लक्ष लागत नाही आहे, लक्षात राहत नाही आहे त्यांच्या. त्याचप्रमाणे दम लागतो मुलांना. तर याच्यामुळे काय होतं, लक्ष न लागणे आणि लो IQ याच्यामुळे बऱ्याच वेळा स्कूल ड्रॉपआउट्सचे चान्सेस वाढू शकतात. हे खूप कॉमन नाही आहे, पण होऊ शकतं हे. त्यामुळे आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया ट्रीट करणं हे खूप गरजेचं आहे. तर आपण हे कसं ट्रीट करतो आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया, की किती गंभीर स्वरूपाचा ॲनिमिया आहे याच्यावर त्याची ट्रीटमेंट अवलंबून असते. म्हणजे बऱ्याच वेळा ओरल आयर्न थेरपी, म्हणजे मेडिसिन्स प्लस डाएट, हे ओरल आयर्न थेरपी. आणि दुसरं म्हणजे पॅरेंट्रल, म्हणजे IV, म्हणजे शिरेतून इंजेक्शन देऊन, जे खूप रेअर आहे, ते आपण कॉमनली नाही देत, त्याला हॉस्पिटलायझेशन खूप इम्पॉर्टंट असतं.
आपण मूळ म्हणजे जे मेन केलं जातं, आपण ओरल आयर्न थेरपी जे दिलं जातं ते बघूया. एक साधारण 3 ते 6 mg पर kg असा त्याचा डोस असतो आणि कमी ॲनिमिया असेल माइल्ड स्वरूपाचा तर कमी डोसमध्ये दिलं जातं. जास्त ॲनिमिया असेल तर मोर सिव्हिअर काइंड ऑफ ॲनिमियाला आपण जास्त डोसनी आयर्न देतो. आणि ही ट्रीटमेंट 3 महिने देणं हे खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा हा मुद्दा मी पालकांना मुद्दाम महत्वाचा आहे म्हणून सांगेन, कारण असं होतं की थोडंसं बरं वाटलंय की थोडंसं मग ते दुर्लक्ष केलं जातं त्या उपचारांकडे, की जाऊ आता बरं आहे ना, आता कशाला डॉक्टरांकडे जायचं वगैरे असं होण्याची शक्यता असते. तर इथं हे टाळलं पाहिजे. अगदी बरोबर आहे. 3 महिने मग त्यासाठी काउन्सिलिंग त्यांचं करणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. की एक बाटली संपली, बरं वाटलं, बरं झालं, काही असं पालकांना वाटतं. तर तसं न करता ज्यावेळी आयर्न डेफिशियन्सीचं डायग्नोसिस फिक्स होतं की या मुलाला आयर्न डेफिशियन्सी आहे, त्यावेळी आम्ही आयर्न देतो. आणि 3 महिने ट्रीटमेंट देणं खूप गरजेचं आहे. कारण जरी 1-2 महिन्यात जरी बरं वाटलं तरी जे आयर्न स्टोअर्स असतात ते तुमचे पुन्हा रिप्लेनिश करण्यासाठी पूर्ण 3 महिन्याची ट्रीटमेंट खूप गरजेची आहे. कंप्लायन्ससाठी आम्हाला आयर्नच्या तुम्ही किती बॉटल्स वापरल्या हो असं विचारायला लागतं. त्याचं कारण त्यांना माहीत नसतं, पण आम्हाला माहीत असतं. सो आम्ही तसं विचारतो. त्याचप्रमाणे आयर्नचं औषध घेताना त्यांना खूप सूचना द्यायला लागतात पालकांना, की कोणत्या सूचना असतात? भरल्या पोटी तुम्ही आयर्न देऊ नका, कारण त्याचं ॲब्झॉर्प्शन कमी होतं. त्याचप्रमाणे चहा किंवा कॉफी याच्याबरोबर तुम्ही आयर्नचं औषध देऊ नका. कॅल्शियमच्या औषधाबरोबर आयर्नचं औषध देऊ नका. तसंच ज्यूस बरोबर दिलं म्हणजे जे व्हिटॅमिन सी मध्ये भरपूर, ज्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे असे पदार्थ तुम्ही आयर्न बरोबर द्या. म्हणजे फॉर एक्झाम्पल लिंबू सरबताबरोबर द्या किंवा आवळा, ऑरेंज या सगळ्या पदार्थांबरोबर जर तुम्ही आयर्न दिलं तर त्याचं शोषण जे आहे आपल्या शरीरामध्ये ते वाढतं. अवेलेबिलिटी शरीरासाठीची वाढते त्याची. आणि त्याचप्रमाणे फर्मेंटेड फूड आणि मोड आलेली कडधान्य याच्यामुळे सुद्धा पदार्थ देऊ शकतो. करेक्ट. तर तसंच याचे साईड इफेक्ट्स फार नाही आहेत आयर्नचे, पण काही मुलांमध्ये थोड्याशा मोठ्या मुलांमध्ये मळमळणे, उलटी होणे, बद्धकोष्ठता किंवा एखाद्या वेळेस जुलाब लागणे जे खूप कॉमन नाहीये पण हे होऊ शकतं. हे पालकांना जर आपण आधीच सांगितलं तर त्यांची ती मानसिक तयारी होते की बाबा की याच्यामुळे होऊ शकतं. मग अशा वेळेस आम्ही काय करतो की आयर्नचा जो डोस आम्ही समजा 5 ml सांगितला असेल तर आम्ही 2.5 ml सकाळी, 2.5 ml रात्री द्या असं डिवाइड करून देऊ शकतो. पण हे जर सांगितलंच नाही तर तुमच्या औषधांमुळे असं झालं आणि म्हणून आम्ही बंद केलं. बरोबर. मग त्यांना हे काउन्सिलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर डाएटरी काउन्सिलिंग महत्वाचा मुद्दा आहे. आहारात काय काय असलं पाहिजे आपलं लोहाचं प्रमाण वाढवण्यासाठी, तर हिरव्या पालेभाज्या म्हणजे पालक, मेथी, त्याचप्रमाणे ब्रोकोली, बीट, तसंच धान्यांमध्ये गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी आणि राजमा, डाळी, गूळ सगळ्यात महत्वाचा. गूळ, शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की आपण देतो, त्याच्यामध्ये आयर्न चांगल्या प्रमाणात असतं. तसंच फळांमध्ये सफरचंद, केळी, कलिंगड अशी फळं. आणि मांसाहारमध्ये अंडी, मटण, मासे, चिकन, एस्पेशली लिव्हर, मटणमध्ये लिव्हर. आणि दुसरं एक गोष्ट की लोखंडाच्या भांड्यामध्ये अन्न शिजवायचं म्हणजे त्याच्यातलं जे लोह असतं ते अन्नामध्ये उतरतं आणि ते आपल्या पोटात जातं. बरोबर. तर ही कमतरता सगळी भरून काढण्यासाठी आपण अशा प्रकारे आयर्न देऊ शकतो. आणि शासनाने याच्यासाठी काय पावलं उचलले तर नॅशनल न्यूट्रिशनल ॲनिमिया कंट्रोल प्रोग्राम जो काढलेला आहे तो कोणासाठी असतो की ज्या गरोदर माता आहेत किंवा स्तनदा माता आहेत, तसंच 1 ते 5 वर्षातल्या वयोगटातली जी मुलं आहेत यांच्यासाठी आयर्नच्या गोळ्या आणि सिरप हे दिलं जातं. सरकारी म्हणजे जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, सब सेंटर्स आहेत, तर हे किती दिवसासाठी देतात तर 100 days. बरं. म्हणजे मगाशी तुम्ही 3 महिने म्हणालात तर तशाच पद्धतीने करेक्ट तर हे दिलं जातं. हे शासनाने याच्यासाठी ही पावलं उचललेली आहेत. बरोबर. आता हे सगळं ऐकल्यावर मंडळी तुम्हाला लक्षात आलं असेल की जर ॲनिमिया अशा मुलांमध्ये आढळला तर नेमकं कशा पद्धतीनं त्यांना ही ट्रीटमेंट सगळी द्यायची. वेळच्या वेळेला ही आपली मुलं ॲनिमिक झाली आहेत का हे ओळखणं पण फार महत्वाचं आहे. आणि त्याची लक्षणं जी आहेत ती सुद्धा आपल्याला डॉक्टरनी सांगितलेत. मॅडम, मी तुम्हाला जाता एवढंच विचारेन की आपली मुलं ॲनिमिक होऊच नयेत हा सगळ्यात याच्यावरचा एक पहिला उपचार असेल असं मला वाटतं. तर त्यासाठी आपण इन जनरल सगळ्यांना काय सांगूया की आपल्या मुलांना पालकांनी वयाच्या टप्प्याप्रमाणे काय काय देणं त्या ह्याच्यात गरजेचं आहे, म्हणजे अगदी 0 पासून आपण सांगूया. सगळ्यात महत्वाचं जन्मलेल्या बाळाला अंगावरचं दूध म्हणजे स्तनपान करणं हे खूप गरजेचं आहे.
पहिले कमीत कमी 4 ते 6 महिने हे स्तनपान केलंच पाहिजे, कारण जे आईच्या दुधामध्ये जे आयर्न असतं ते व्यवस्थित प्रकारे शोषलं जातं. पण जसं वरचं अन्न चालू करतो त्याच्यानंतर त्याला आयर्न सप्लिमेंटेशन देणं खूप गरजेचं आहे. कारण वरचा जो हा टप्पा आहे की 6 महिन्यानंतर वरचं चालू करतोय अन्न, त्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की गव्हाची खिमटी, ज्याच्यामुळे आयर्नचं ॲब्झॉर्प्शन थोडंसं कमी होतं. मग असे जे प्रकार, म्हणजे आपण खाताना खातो आयर्न रिच फूड, पण ते शोषण त्याचं होत नाही. तर असे पदार्थ खाणं टाळलं पाहिजे, ज्याच्यामुळे जास्त आयर्न शोषलं जातं असे पदार्थ खाल्ले पाहिजेत. त्याचप्रमाणे जसं वय वाढेल तसं आपण जेवणामध्ये हे सगळे पदार्थ मी मगाशी सांगितले डायटरी सोर्सेस कोणते, हे सगळे पदार्थ इन्क्लूड केले पाहिजेत. आणि ॲडोलेसंट एज ग्रुप म्हणजे मुलींच्या मासिक पाळीच्या जे वय आहे त्या वयामध्ये सुद्धा त्यांना आयर्न रिच फूड देणं खूप गरजेचं आहे, कारण तेव्हा सुद्धा हिमोग्लोबिन लेवल कमी होते. तसंच यांच्यामध्ये फूड फॅट्स खूप असतात मुलांमध्ये, त्यामुळे हे सगळं पालकांनी अगदी त्याच्याकडे जरूर लक्ष दिलं पाहिजे. लहान मुलांमध्ये दूध पिण्याचं प्रमाण प्रचंड असतं काही काही फॅमिलीजमध्ये. मान्य आहे पूर्णान्न वगैरे सगळं मान्य आहे, पण त्याच्यामुळे लिमिट पाहिजे. करेक्ट. तर अशा या गोष्टींकडे पालकांनी जर लक्ष दिलं. लिमिट म्हणजे काय सांगूया, आता एखाद्या मुलाला दिवसभरात 2-3दा दूध पिण्याची सवय असेल तर ते त्यानं किती प्यावं, साधारण अंदाज काय सांगूया? 100 ते 150 ml पर्यंत दूध दिवसभरातनं कोणत्याही स्वरूपात पिलं तर चालेल. पण याच्या व्यतिरिक्त मुलं जवळजवळ अर्धा लिटर दूध मुलं पितात, ज्याच्यामुळे बद्धकोष्ठता तसंच लोहाचं प्रमाण कमी असणे या गोष्टी दिसून येतात. मग आम्ही त्यांना असंच सांगतो की तुम्ही जितकं दूध पाजाल तितकं मूल जास्त पांढरं होईल, म्हणजे त्यांच्या लँग्वेज. खरं हा अतिशय महत्वाचा एक वेगळा मुद्दा मंडळी समोर आलेला आहे की आपल्याला वाटतं की 2-3 वेळेला मूल दूध पिते म्हणजे त्याचं पूर्णान्न आहे ते आणि त्याला व्यवस्थित सगळ्या गोष्टी मिळतात, पण मग अशा मुलांना अॅनिमिया व्हायची शक्यता जास्त असते असं म्हणायला हरकत नाही. अगदी बरोबर. तर तुम्ही जो काही आहार आता आपल्याला सांगितला, तर म्हणजे एकूण संपूर्ण सगळे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांना दिवसभरात गेले पाहिजेत असं म्हणायला काही हरकत नाही. तर मंडळी या गोष्टी आपल्या नक्कीच लक्षात आला की ॲनिमिया कशा पद्धतीने आपण तो ओळखायचा आहे, त्याची लक्षणं वगैरे सुद्धा आपल्याला सांगितली, त्याची कारणं सुद्धा आपल्याला कळली. आणि एकदाही आपल्याला कारणं कळली तर ती कारणं आपण दूर केली तर आपली मुलं नक्कीच ॲनिमिक होणार नाहीत. आणि झाली तर आपण आपल्या डॉक्टरांना दाखवलं तर योग्य ती ट्रीटमेंट त्यांनी सांगितलेली केली तर नक्कीच आपली मुलं या ॲनिमियापासून दूर होतील आणि मग ती एकूणच हेल्दी लाईफ जगतील असं म्हणायला हरकत नाही. तर मॅडम तुम्ही इथे येऊन हे आम्हाला सांगितलं, मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मंडळी, आपल्याबरोबर आत्ता होत्या बालरोग तज्ज्ञ डॉक्टर वसुधा जोशी. असाच एखादा कार्यक्रम घेऊन आपण पुन्हा पुढच्या आठवड्यात भेटूयाच. आज इथेच थांबतोय. नमस्कार. संगीताची जादूगारी ग्रीन FM, कला क्रीडेची भरारी ग्रीन FM, शेती तंत्रज्ञानासाठी ग्रीन FM, हिरव्या महाराष्ट्रासाठी ग्रीन FM. 90.4 Green FM. Suno Green, Raho Evergreen.